साताऱ्यातील सरोळी गावामध्ये जे काही 115 कोटींचं MD ड्रग्स सापडलेलं आहे त्याचा थेट संबंध एकनाथ शिंदेंच्या संबंधित लोकांशी आहे असा खळबळजनक दावा जो आहे तो सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेता सुषमाताई अंधारे। ताई, काय नेमकं तुमच्या या संदर्भातले पुरावे आहेत? कशा पद्धतीने तुम्ही थेट एकनाथ शिंदे यांच्यावरती आरोप करता? पत्रकार परिषदेमध्ये माझे सगळे पुरावे सादर केलेले आहेत, ज्या पुराव्यांमध्ये मी मांडलेलं आहे की कशा पद्धतीने या ज्या रेस्टॉरंटचा उल्लेख पोलिसांनी स्थानिय लोक करतात। हे रेस्टॉरंट हे प्रकाश शिंदेच्या मालकीचं आहे, ते रणजित शिंदे चालवत होता। रणजित शिंदे हा दरेगावचा सरपंच आहे आणि रणजित शिंदे हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे। विशाल मोरेला पोलिसांनी ताब्यात घेतले, तो विशाल मोरे अजित पवारांच्या पक्षाचा आहे। या सगळ्यांमध्ये जी गोपनीयता बाळगली जाते ती नावांची, ती कशासाठी? रस्ता कुणी तयार केला, रस्त्याची वर्क ऑर्डर कुणी दिली होती, हॉटेल 75 मीटरच्या आत नाही झालं पाहिजे ते 5 मीटरच्या आत काय, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर मी प्रश्न उपस्थित केले। मला असं वाटतं की त्याची उत्तरं सरकारने दिली पाहिजे। काय मागणी करताय? मी अनेक मागण्या केल्या आहेत। एक तर त्या सगळ्या लोकांची नावं बाहेर आली पाहिजेत। दुसरी गोष्ट की ही नावं तुम्ही लपवली का? तुषार दोषी असताना साताऱ्याच्या ऐवजी मुंबई पोलिसांनी कारवाई का केली? सोकॉल हिंदुत्ववादी कुठे आहेत? बाहेरचे कोणी जर घुसत असतील राज्यामध्ये तर कुठे गेले ते? हातोडा घेऊन फिरणारे किरीट सोमय्या कुठे आहेत? अशा अनेक प्रकारच्या मागण्या मी करते। मात्र शिवसेना शिंदे गट जे आहेत हे सगळे आरोप फेटाळत आहे। त्यांनी काय करायचं होतं त्यांचा कॉल आहे, मी माझी भूमिका मांडलेली आहे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत सुषमा अंधारे होत्या, ज्यांनी या सगळ्या संदर्भात जे आहेत ते अनेक पुरावे पत्रकार परिषद घेऊन सादर केलेले आहेत। याशिवाय या सगळ्या संबंधितांवरती कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी सुषमा अंधारे यांच्याकडनं करण्यात येते।